दिल्लीत जाऊया, फडणवीस बोलतायत। आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी समुद्राची शक्ती ओळखली, समुद्री तटबंदी त्यांनी केली आणि म्हणूनच या संपूर्ण सामरिक त्यांचं जे प्लॅनिंग होतं, नियोजन होतं, त्याच्यावर अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता हे केंद्र या ठिकाणी उघडलं, देशाच्या राजधानीत उघडलं, हे महत्त्वाचं आहे। आणि आमची मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचं दालन उघडलं पाहिजे आणि आनंद आहे की JNU सारख्या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे अध्यासन केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे। म्हणून मी JNU प्रशासनाचं आणि भारत सरकारचे आभार मानतो। शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे। राज्य सरकार निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे अशी मागणी आमचे उदय सामंतजी मंत्री महोदयांनी केली आणि माननीय कुलगुरू शांतीश्रीजी यांनी त्याला सकारात्मकता दर्शवलेली आहे। साहेब मराठी भाषेचं केंद्र तर हिंदी सोबत मराठीचा वाद नाही असं देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी स्पष्ट केले। कारण फडणवीसांचा कार्यक्रम सुरू असताना सभागृहाबाहेर SFI विद्यार्थी संघटनेने जोरदार निदर्शनं केलेली होती आणि मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं झाली होती। मात्र हिंदी सोबत मराठीचा वाद नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। भाषेवरून मारहाण सहन केली जाणार नाही हेही त्यासोबत त्यांनी टणकावून सांगितलंय।